आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही नका पाठवू तिला. तिला सांगा की आम्ही घरीच नाही आहोत, लग्नाला गेलो असं सांगा. ठीक आहे, ठेव फोन. निघूया. हो, पण ऐक, वृंदा आंटीच्या घरी नाही जाता येणार तुला. का? ते सगळे लग्नाला चाललेत, त्यामुळे ते म्हणाले की शमिकाला नका पाठव. पण आता तर म्हणाला की ये. पण आता नाही म्हणून सांगितलं त्यांनी. शी बाबा. शमिका, आई हो तुम्ही? अगं मला तुझ्याशी जरा बोलायचंय. मग बोला ना, अशा आवाजात का बोलताय? अगो बाई, जिभेचं लफडं दाताला कळलं असं होऊ नये म्हणून या आवाजात बोलतेय. म्हणजे? म्हणजे घरात कोणाला कळायला नको म्हणून. अय्यो, असं काय झालंय जे घरात कोणाला कळू नये? काय झालंय? सगळं ठीक आहे ना? काय आबा आहे ना आबा, काल रात्री फोनवर कुणाशी तरी गुलू 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 बोलत होते. हसतेस काय? अरे बापरे, म्हणजे असं झालं का? देवा, अरे बापरे, आता काय करायचं? एक तर बापाला आठव, नाही तर देवाला आठव. दोघांना त्रास का देतेस? धक्का बसला ना मला, पटकन कळलं नाही काय रिॲक्ट होऊ. तसंच आहे अगं. आणि थोड्या वेळ नाही, 1 तास बोलत होती. तासभर? बाई थांबा, तिला जाऊन बघतेच. नाही थांबा, लगेच जाऊन तिला ओरडायचं नाहीये. अय्यो, आता आपल्यापैकी कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवायला नको का? लक्ष ठेवायला पाहिजे, पण माझं काय म्हणणं आहे ते पण ऐक. तू हे ओवीच्या कानावर घाल आणि तुम्ही दोघी जणी मिळून तिच्याशी बोला, शांतपणाने बोला. तिला विश्वासात घ्या, म्हणजे ती सगळं सांगेल. हे वयाचं असं असतं ग. आवडतं बाई कोणीतरी. जमाना वाईट आहे ना, पण बाई फार वाईट आहे जमाना. उलटीचं बघितलंस म्हणून म्हटलं की तो पोरगा कसा आहे, काय आहे, आपल्याला कळायला नको का बाई? काय करतो मग? आता ती गुलुगुलू बोलतीये, पण म्हणजे त्याच्याशी म्हणजे कोणाशी बोलतीये हे माहिती पाहिजे का नको? म्हणून म्हटलं. म्हणजे तुम्ही तिच्याशी बोललात ना दोघे जणी, तिला विश्वासात घेतलत ना, म्हणजे ती सगळं सांगेल ना, आपल्यालाही कळेल मुलगा कसा आहे, काय करतो. बरोबर आहे तुमचं. आम्ही दोघी जाऊन तिच्याशी बोलतो. बरोबर आहे तुमचं. नाही तर काय होईल? जिभेचं लपडं दाताला कळलं. बरोबर. हे तुला कळलं, हे बरं झालं. बोला दोघी. मी जाते बाई. हा सर, सत्यशील सापडला? नाही समीर, तू दिलेल्या सगळ्या लोकेशन्सवर माझ्या विश्वासातल्या पोलिसांनी छापेमारी केली आहे, पण तो तिथे नाहीये. असं कसं होऊ शकतं? तोच मी पण विचार करतोय. समीर, तू सगळे लोकेशन्स दिलेत ना? एखादी जागा राहिली आहे असं नाही ना? अजिंक्य सर, मी जोवर त्या सत्यशीलकडे काम करत होतो तोवर जे जे ठिकाण मला माहिती होते त्या सगळ्यांचे मी पत्ते तुम्हाला पाठवले. आता मी काम सोडल्यानंतर त्याने एखादी नवीन जागा किंवा गोडाऊन विकत घेतलं असेल तर मला काही अंदाज नाही त्याचा. बरं ठीक आहे, तुला कुठला पत्ता सापडला किंवा आठवला तर मला सांग, मी बघतो. हो सर. समीर, काय झालं? कोणाचा फोन होता? अजिंक्यचा फोन होता. मी त्याला सत्यशीलचे जे जे पत्ते सांगितले त्या एकाही पत्त्यावर तो नाही. कसा असणार? तू मुद्दाम खोटे पत्ते दिलेस हे अजिंक्य सरांना कळत नसलं तरी मला चांगलंच कळतंय. सगळं वेळ काढण्यासाठी सुरू आहे. ही केस अशीच भरकटत राहावी म्हणून तुझं हे सगळं सुरू आहे. ठीक आहे, जास्त वेळ नाहीये तुझ्याकडे. लवकरच तपासाची सुई तुझ्याकडे फिरणार.
ताई हे बघ, ओवी, संशयावर उपचार नाही. सोड तो विषय. आपल्याला दुकानावर जायला उशीर होतोय. हाय आभा, आजचा दिवसच छान आहे. आज सकाळीच माझ्या बरोबर एक किस्सा घडला. मी असंच रस्त्यातून चालत असताना मला एक साधू बाबा भेटले. मी ते मला म्हणाले की लवकरच तुझं प्रेम तुला मिळणार आहे आणि जी व्यक्ती तुला आवडते ती स्वतःहून येऊन तुला भेटेल. मला वाटलं की ही एवढी छान गोष्ट एखाद्या जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करावी, म्हणून मी ही व्हॉइस नोट तुला पाठवतोय. हाय बाबा, आजचा दिवसच छान आहे. आभा, काय ग, काय झालं दचकायला? दचकायला? ते तू अशी अचानक आलीस ना, म्हणून जरा दचकले. अच्छा, फोनवर काय ऐकत होतीस? मी ते फॉरवर्डेड व्हॉइस नोट होती ती ऐकत होते. अच्छा, फॉरवर्डेड व्हॉइस नोट. ठीक आहे, बर. आई देवा रे नारायणा, त्र्यंबकेश्वरा त्र्यंबकेश्वरा. नाही काही नाही, आवरली बाई सगळी कामं. हो, आमची सगळी कामं आवरली. आज घर थोडं शांत शांत वाटतं नाही? वाटेल नाही तर काय मास्तर, आज ती फटाके फोडणारी मुलगी नाही ना बाई. काय बाई दंगा तिचा, बाई बाई बाई. ती तुम्हाला सांगते मास्तर, पुढे जाऊन ही ठमी आहे ना ठमी, तिच्या वकील बाबांच्या दारावर खटल्यांची लाईन लावती बघा. नाही, सुधारेल. जरा मोठी झाली, शहाणी झाली की सुधारेल. सुधारेलच हो बाई. मी म्हातारी होता होता सुधारली, ती का नाही सुधारणार बाई? काय होत नाही, पण काही म्हणा.